केडीएमसीमध्ये शिंदेंच्या शिवसेनेचे विश्वनाथ राणे यांची गटनेतेपदी निवड करण्यात आली आहे। केडीएमसीमध्ये शिंदेंच्या शिवसेनेचा 53 नगरसेवकांचा गट स्थापन झालाय। शिवसेनेला मनसे, पवारांची राष्ट्रवादी आणि काँग्रेसचा देखील पाठिंबा आहे। भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील यांनी जिल्हा परिषद निवडणुकीतून माघार घेतली आहे। घराणेशाहीचा आरोप होत असल्यामुळे पक्ष आदेशानुसार जिल्हा परिषदेची उमेदवारी त्यांनी मागे घेतली आहे। अर्चना पाटील यांनी धाराशिव जिल्ह्यामधील तेर आणि केशेगाव या दोन्ही गटांमधून जिल्हा परिषदेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला होता। इंदापूरचे माजी आमदार हर्षवर्धन पाटलांच्या कन्या झेडपी निवडणूक घड्याळ चिन्हावर लढणार आहेत। हर्षवर्धन पाटील सध्या शरद पवारांच्या राष्ट्रवादीत आहेत, त्यामुळे इंदापूरमध्ये हर्षवर्धन पाटील आणि दत्तात्रय भरणे यांचं मनोमिलन झालंय का असं चित्र आहे। दरम्यान दोन्ही राष्ट्रवादी जिल्हा परिषद निवडणुका घड्याळ या चिन्हावर लढणार आहेत। इंदापूरचे माजी आमदार हर्षवर्धन पाटील यांच्या कन्या अंकिता पाटील राष्ट्रवादीच्या घड्याळ चिन्हावर जिल्हा परिषदेची निवडणूक लढणार आहेत। हर्षवर्धन पाटील सध्या शरद पवारांच्या राष्ट्रवादीत आहेत, पण जिल्हा परिषदेच्या निवडणुका घड्याळ या एकाच चिन्हावर लढण्याचं दोन्ही राष्ट्रवादीच्या नेत्यांनी ठरवलंय। इंदापूर तालुक्यामध्ये आम्ही सर्वजण एकत्र आलो आणि निवडणूक लढवण्याच्या संदर्भातली भूमिका आम्ही स्वीकारली आणि त्याप्रमाणे आम्ही अर्ज दाखल करतोय। त्यांचे देखील चिरंजीव उभे आहेत, सरदार भरणे पंचायत समिती। तुम्ही प्रचाराला जाणार की आता आम्ही सगळ्यांनी मिळून एकत्रपणे उमेदवार उभा केलेला असल्यामुळं या तालुक्यामध्ये जे आम्ही 24 उमेदवार उभा केलेले आहेत त्याला आम्ही सर्वजण प्रत्येकाने ताकदीनं आम्ही ह्या सगळ्या निवडणुकीला सामोरं जाऊ। शेवटी आम्ही दोघं पण एकत्र प्रचार करणार। अंकिता पाटील आणि आम्ही तुम्हाला तर सांगतो, आम्ही दोघं एकत्र असल्यामुळे आम्हाला लय प्रचाराची पण गरज लागणार नाही असं आम्हाला तर वाटतं, कारण इंदापूरची जनता आम्हा दोघाला पण ओळखते आणि दोघं पण आमच्या ज्या 24 जागा आहेत झेडपी आणि पंचायतीमुळे ह्या 24 जागा चांगल्या मताने निवडून ह्या निश्चित प्रकारे येतील। अंकिता पाटीलच्या प्रचाराला 100% जाणार, का जाणार नाही। त्यामुळे अंकिता पाटील जिल्हा परिषदेची निवडणूक बावडा गटातून घड्याळाच्या चिन्हावर लढणार आहेत। दुसरीकडे मंत्री दत्तात्रय भरणे यांचे चिरंजीव श्रीराज भरणे हे बोरी गणातून पंचायत समितीची निवडणूक लढणार आहेत।